प्रत्यक्ष झाला. देव तुकाराम महाराज म्हणतात आता मी आकाराला राहिलोच नाही, मी विदेश स्थितीला प्राप्त झालो आहे. आकाराला राहिलो नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं कशामुळे झालं, मी आकार रहित झालो. याचाच अर्थ माझ्यामध्ये जो अभिमान होता, जो गर्व होता, जो अहंकार होता तो पूर्णपणे गळालेला आहे. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार कोणत्याही गोष्टीवरती नसावा, कारण अहंकारामुळे भल्या भल्यांचा विनाश झालेला आहे. बघा अहंकारामुळे काय झालेलं आहे, मीपणा दुर्योधन बहुत गर्वित नाशिले जीवित रणांगणी. दुर्योधनाचा विनाश विष्णुदास भाविका विष्णुदासा. भाविकांसी नामदेवांनी तर विनवणीच केली, मागणी केली देवाकडे की देवा अहंकाराचा वारा माझ्या भक्तांना लागू देऊ नको. म्हणजे बघा अहंकारामुळे काय झालेलं आहे, तर दुर्योधना कितीतरी अहंकारी होता. महाभारतातलं एक पात्र कितीतरी अहंकारी गर्विष्ठ होता. त्याला कितीतरी समजवायची की बाळा असं वागू नको, असं करू नको. महाभारती युद्ध घडलं नाही का, अगदी भगवंत स्वतः शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले होते. कोणाकडे, दुर्योधनाकडे. युद्ध टाळायचं आहे आपल्याला. महाभारती युद्ध अखिल विश्वातील सर्वात मोठं युद्ध, आणि या युद्धामुळे लाभ नाही झालेला, फक्त आणि फक्त विध्वंस झालेला आहे. आणि म्हणून बघा हा दुर्योधन ऐकलाच नाही, शांततेचा प्रस्ताव त्याने नाकारला आणि शेवटी युद्ध झालं की नाही. आणि या दुर्योधनाने इतका त्रास दिला कौरवांना, या कौरवांनी पांडवांना इतका त्रास दिला की लाक्षागृहात कपटाने जाळण्याचा प्रयत्नही केला की नाही. अगदी द्रौपदीचं वस्त्रहरणही केलं. भीमाला तर विष देऊन हातपाय बांधून सरोवरात फेकून दिलं. कितीतरी काय त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या दुर्योधन कितीतरी गर्विष्ठ अहंकारी होता. आणि म्हणूनच त्या कुरुक्षेत्रावरती रणांगणावरती त्याचा काय झालेला आहे, तर विनाश झालेला. आणि म्हणून अहंकार हा कोणत्याही गोष्टीवरती नसावा. त्यानंतर जर सांगायचं झालं तर टायटॅनिक हा मूवी आपण बघितला असेल. टायटॅनिक या जहाजावरती असं लिहिलं होतं, द अनसिंकेबल शिप, अर्थातच कधी न बुडणारे जहाज. टायटॅनिक या जहाजाला इंजिनियर लोकांनी असं बनवलं होतं की अखिल विश्वातील हा ख्यातनाम जहाज होता, जो कधीच बुडणार नव्हता. फुल ओव्हर कॉन्फिडन्स होता त्यांच्याकडे की हा बुडणारच नाही, कारण त्याला तसंच बनवलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे सुरक्षिततेसाठी ज्या बोटी ठेवल्या जातात त्यांची संख्या कमी होती, कारण विश्वास होता त्यांना की बुडणार नाही. परंतु बघा अहंकार, अति आत्मविश्वास नसावा बघा. अभिमान असावा तो देशावरती असावा, नाही का. देशावरती गर्व करावा नक्कीच, परंतु असा अहंकार नसावा. अति आत्मविश्वासही घातक ठरतो आपल्याला. आणि म्हणूनच टायटॅनिकला असं वाटलं की मी बुडणारच नाही, म्हणून जेवढ्यांना वाचवता आलं तेवढ्यांना वाचवलं. आणि म्हणूनच न बुडणारे जहाज हा त्याचा गर्व होता. न बुडणारे जहाज हा त्याचा गर्व होता. आणि न बुडणारे जहाज असून देखील टायटॅनिक बुडाला, हा इतिहास आहे. विठ्ठला की मी विदेश स्थितीला प्राप्त झाल्यानंतर माझ्यामध्ये जो अहंकार होता तो पूर्णपणे काय झाला, गळाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून आता माझ्या देहाचा, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मी देवाच्या शोधार्थ गेलो. आणि देवाला शोधता मी स्वतःच काय देव पाहावयास गेलो, तेथे देवाचे भोवती गेलो, तेथे देवाचे भोवती गेलो, तेथे देवाचे भोवती गेलो, देव पाहावयास गेलो, तेथे देवाचे भोवती गेलो, तेथे देवाचे भोवती गेलो, तेथे देवाचे देव पहावयासी गेलो तेथे देवाची होणे ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात फक्त देवाच्या शोधार्थ गेलो मी, आणि देव शोधता मी स्वतःच काय झालो, देव झालो. माऊली ज्ञानोबाला तर असं म्हणतात, अमृत अनुभव ग्रंथामध्ये सुंदर दाखला दिलेला आहे त्यांनी की एवं वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता जाणणे आणि जाणता कैसे हो रे. माऊली ज्ञानोबाला असं म्हणतात की मी
ती वस्तू शोधण्यासाठी, वस्तू पाहण्यासाठी गेलो आणि स्वतःच ती वस्तू होऊन राहिलो. हा संतांचा अनुभव नाही का? आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आकार असे कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आता मी आकाररहित झालो आहे, अर्थात माझ्या देहाचा आता देव झालेला आहे. मग माझ्या देहाचा आता देव झाला तर मग कोणी आता म्हणालं की पुन्हा मागे या, तर नाही, मला मागे येणं शक्य नाही. मग त्यांनी पटवून दिलेलं आहे की साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भ. असं तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे साखरेपासून ऊसाची निर्मिती होत नाही तर ऊसापासून साखरेची होते. साखर कशी प्राप्त करतो आपण? तर बघा, शेतामध्ये ऊसाची लागवड केली जाते, ते ऊस वाढल्यानंतर त्याची तोड करण्यात येते, ट्रकमध्ये भरून कारखान्यात रवानगी केली जाते ऊसाची, त्या ठिकाणी यंत्रामध्ये टाकून त्याच्यावरती त्या ऊसापासून रस काढला तर रसावरती एक विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर साखरेची निर्मिती होत असते. महाराज म्हणतात ऊसापासून साखरेची निर्मिती होते, साखरेपासून ऊसाची नाही. आणि म्हणून ते म्हणतात साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. म्हणजे आता जर मला कोणी म्हणालं की तुकाराम महाराज पुन्हा देहावरून देवावरती या, तर ते शक्य नाही, कारण आता मी फार पुढे गेलो आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. म्हणजे अशा प्रकारे आता पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही, परंतु त्याआधी आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल. माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की तुम्हाला त्या भगवंताला कशा प्रकारे शरण जायचं आहे याचं वर्णन त्यांनी सुंदर केलेलं आहे. जो होया माझा अनन्य शरण, माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की तुम्हाला भगवंताला अनन्य भावे शरण जावं लागेल. आणि जो मला अनन्य भावे शरण येईल त्याच्या जनोळखीची राहटी मी चुकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला संत काय करतात बरं? भगवंताला शरण जाण्यासाठी सावध करतात, सावध. परंतु आपण सावध होत नाही. सावध व्हायचं आहे. रामदास स्वामी आपल्या आयुष्यामध्ये सावध झाले, माहिती आहे तुम्हाला. बोल्यावरती चढले आणि भटजीने जसा सावधान शब्द उच्चारला, रामदास स्वामी कपाळावरचं बाशिंग फेकून दिलं आणि पळून गेले, पुन्हा आलेच नाही. सावध झाले, ते सावध झाले. शबरी माता अवघ्या 9व्याच वर्षी आपल्या आयुष्यामध्ये सावध झाली की नाही? घर सोडलं, वडिलांचे काही विचार तिला पटले नाही. शबरी माता मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन ठेवली, तिथे भरपूर सेवा केली. आणि मग मातंग ऋषींच्या निजधामाला जायची वेळ झाल्यानंतर शबरी माता म्हणाली की देवा आता माझं काय? गुरुवर्य माझं काय? तुम्ही तर निघालेत. मग गुरुवर्य म्हणाले की काही विचार करू नकोस, काही वर्षांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र येतील आणि तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे ते आपल्या आयुष्यामध्ये सावध झालेले आहेत आणि ते आपल्याला उपदेश करतात की मानवा तू देखील सावध हो. भरपूर ठिकाणी आपल्याला सावध केलं जाते की नाही? जेव्हा एखादा चालक काय करतो, ड्रायव्हिंग करत असतो हायवेवरती, त्या ठिकाणी सुंदर बोर्ड लावलेले असतात, सावधान, पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. ठिकठिकाणी सावध केले जाते, परंतु आपण सावध होतो का? नाही. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की भारत इतका वैभवशाली राष्ट्र असून देखील आज भारतासमोर अनेक समस्या आहेत की नाही? भरपूर
भरपूर समस्या, त्यामध्ये लँड जिहाद आणि लव जिहाद ही खूप मोठी समस्या आहे भारतासमोरची. बघा, हिंदुत्व नष्ट होत चाललेलं आहे आपलं. धर्मासाठी तरी एकत्रित यायला हवं, सावध व्हायला हवं, तरी आपण सावध होत नाही. आताचीच घटना भिवंडीतली, जो मोजिनुर रहमान हा जिहादी याने राजवीर तरे, बघा राजवीर तरे म्हणजे आपलंच नाव त्या ठिकाणी लावून हिंदू मुलीला फसवलेला आहे, नाही का, तिच्याशी विवाह करून असं वाऱ्यावरती सोडलेलं आहे तिला. म्हणजे लव जिहाद कितीतरी मोठी घटना आज, नाही का, तरी आपण सावध झालो का? हिंदू मुलींना वारंवार सावध केलं जातंय, त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना सावध केलं जातं की मुलींना असं असं सांगा, परंतु तरी आपण बेसावध आहोत. लव जिहाद, बघा, या जिहाद्यांना एक खास प्रशिक्षण दिलं जाते आणि त्याद्वारे हिंदू मुलींची फसवणूक केली जाते. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून आणि मग त्यांना धर्मांतरण करून त्यांना असं वाऱ्यावर सोडलं जातं. बघा, आणि उद्देश तरी काय आहे तर संपूर्ण अखिल विश्व इस्लामीकरण करण्याचं त्यांचं ध्येय. आणि आपण काय करत आहोत मला सांगा? धर्मासाठी नको का जागं व्हायला, नको का सावध व्हायला? त्यांना खास प्रशिक्षण दिलं जाते आणि त्यामध्ये रोख रक्कमही दिली जाते. जर हिंदू ब्राह्मण मुलगी जर फसवली तर 5 लाख दिले जातात, नाही का. OBC ST NT 2 लाख, त्यानंतर क्षत्रिय 5 लाख, हिंदू गुजराती 9 लाख, पंजाबी 7 लाख. म्हणजे अशा प्रकारे हिंदू मुलींना फसवण्याचा हा प्रकार कितीतरी झपाट्याने चालू आहे, तरी आपण सावध होतो का? घटना आपल्याच इकडे घडतात भिवंडीमध्ये, तरी आपण बेसावध आहोत. आता सांगलीची घटना आपण बघितली असेल, तो जिहादी केवळ कशावरून भांडण झालं होतं, इथे राहायचं नाही असं काहीतरी भांडण चालू होतं आणि त्या जिहाद्याने, आपलेच हिंदू होते केसरेकर, ते दोन्ही जोडपे पती आणि पत्नी यांच्यावरती तो मटण कापायचा सुरा त्याच्यानेच हल्ला केला. पत्नी तर मृत पावली आणि पती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. म्हणजे कुठपर्यंत त्यांची पावर वाढलेली आहे बघा, तरी आपण बेसावध आहोत की नाही? आपण सावधच झालो नाहीत म्हणून तर ही आपली अवस्था आहे. तुम्हाला एक सांगू का, आपण जर हिंदू आहोत ना तर त्यासाठी लढा द्यायला हवा, एकत्रित यायला हवं, संघटित व्हायला हवं, तरच आपल्याला धर्म आपला वाचवता येईल. कारण अब भी नहीं जागे तो कभी भी नहीं धर्माचे पालना बघा, धर्मासाठी अनेक एकत्रित आले. शिवरायांनी काय केलं? धर्म जागवला. संभाजी राजा, नाही का, एकच राजा छावा ज्याने धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलं. ते आठवलं का आपण कधी? आठवलंच नाही, म्हणून तर ही अवस्था आहे आपली. बघा, आता जर जागे झाले नाहीत, सावध झाले नाहीत तर पुढची अवस्था फार वाईट आहे आपली, फार बिकट अवस्था होईल आपली. जी अवस्था शेकडो वर्षांपूर्वी ज्यू धर्मीयांची झाली, हजारो वर्षांपूर्वी जी अवस्था पारशियांची झाली, तीच अवस्था आपली व्हायला वेळ लागेल का? बांगलादेशची अवस्था काय झाली सांगा मला? तरी आपण जागे का होत नाही? धर्माचं पालन करायचं आहे आपल्याला, एकत्रित यायचंय, संघटित व्हायचं आहे, धर्मासाठी लढा द्यायचा आहे. परंतु तुम्हाला सांगू का, आपल्यावरती वाऱ्यावर आघात का होतं? कारण हिंदू हा झोपलेला आहे, निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. आज हिंदूच हिंदूंना सपोर्ट करत नाहीत आणि म्हणून ही हिंदू धर्माची अवस्था अशी झालेली आहे. परंतु जर धर्म वाचवायचा असेल तर अनेक आदर्श आहेत आपल्या समोर. धर्मासाठी अनेक जागले, अनेक जागे झाले आणि त्यांनी धर्म देखील जागवला. मग असे कोण होते ज्यांनी धर्मासाठी लढा दिला? ऐकू द्या. चाहे मेरे जिस्म से मेरी जान चली जाए लेकिन मैं मेरी झांसी नहीं दूंगी, असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाईने धर्म जागवला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी धर्म जागवला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. जहालमतवादी लोकमान्यिकांनी धर्म जागवला. मी मजसीने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्म जागवला. अजून कोणी धर्म जागवला? देव देसना धर्मा पायी प्राण घेतल हारी,
शूरामी सरदार बघा, अशा विभूतीने जर धर्म जागवला, केवळ यांनीच नाही ना, संतांनीही धर्म जागवलेला आहे. 12व्या शतकातला काळ, महाराष्ट्रावरती अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केलं, बघा, एकीकडे अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती आक्रमण करतो, तर त्याच वेळेस माऊली ज्ञानोबा दुसरीकडे धर्माची बांधणी करत होती. मग संतांनी देखील धर्म जागवलेला आणि तोच आपल्याला जागवायचा आहे. आणि हे सगळं सामर्थ्य असायला हवं, तर आधी भगवंताचं स्मरण करायला हवं. कारण ताकद देणारा कोण आहे? भगवंत आहे, त्याला विसरू नका. आणि म्हणून हा जो भगवंत आहे ना, तो इतका दयाळू आहे की तुम्ही एका पावले त्याच्याकडे जा, तो 10 पावले तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपुली या भक्त आवडी वैकुंठावणी घाली उडी. आणि वैकुंठावणी उडी घालणारा हा भगवान परमात्मा पांडुरंग जो आहे, त्याचं आपण एकदा प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, तुका म्हणे गजोगा प्राप्त झाल्यानंतर मला अखिल विश्व अखिल ब्रह्मांड पांडुरंगच भासू लागलेला आहे.
आहे नाही देव धरे ऐसा भाव जनी म्हणे देव सहज होशी. माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठात वर्णन केलेलं आहे की सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, तो नाही ऐसा ठाव उल्हास एक मन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. बघा अगदी हा भगवंत चराचरामध्ये नटलेला आहे, असं एकही ठिकाण नाही ज्या ठिकाणी भगवंत नाही. आणि म्हणून तुका म्हणे अवघा जोग सर्वागटी पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला. देवप्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे, परंतु या अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही नाही, कारण प्रत्येक भक्त त्याच्या विचारशैलीनुसार आपल्या मत प्रकट करत असतो. म्हणून जरी काही चुकीचं असेल तर तो माझ्या बोधीचा दोष समजा. कारण बालक पोपडा बोले का वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करुणी माऊली रिजेजेवी किंवा साई खेळीची बाहुली चालवी तर सूत्राचनी चाले ते सदावीत बोले स्वामी तू माझा, किंवा करविली तैसे केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. जे काही चांगलं असेल तो माझ्या गुरुवरांचा आशीर्वाद समजा. खऱ्या अर्थाने आजच जे निमित्त आहे आपल्यातून निघून गेलेले आहे आणि अत्यंत दुःखद असा प्रसंग आहे. शोकसागरामध्ये बुडालेलं हे कुटुंब आणि आज एक आईचं छत्र नाही का, अक्षय भाऊ म्हात्रे यांच्या